ताई तुला सरपंच बनायला आवडेल का ग? तर ती म्हणाल हो. ताई तुला प्रतिनिधी बनायला आवडेल का ग? धर्मनिरपेक्ष आपण करण्यात आहोत. तर तुम्ही मला बाबा म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते विश्वरत्न महामानव अभ्यास स्वाभिमानी आणि सगळं साधक जीवनाला तुझे आकार आणि होतील सारे तुझी स्वप्न साकार. सर्वांनी करावा आता एकच निर्धार, आता फक्त आणि फक्त संविधानाचा स्वीकार, संविधानाचा स्वीकार. आणि तुमचा आमचा एकच विचार बहुजनांनो, तुमचा आमचा एकच विचार, नाही होणार कुणाचे लाचार. आणि अंबड बदलू द्या तो घरातील आचार. आता फक्त करू संविधानाचा प्रचार, आता फक्त करू संविधानाचा प्रचार. आणि संविधानाचा जागर, संविधानाचा गोंधळ आता घेऊन येत आहेत गायक रायगड भूषण अशोकजी भंडारे. सर्व धर्माचा समतेचा आगर, सर्व धर्म भावाचा समतेचा आगर, भीम ज्ञानाचा सागर, भीम ज्ञानाचा सागर, गौरव भारताचा संविधानाचा जागर, गौरव भारताचा संविधानाचा जागर, गौरव भारताचा संविधानाचा जागर. सर्व धर्म समभावा समतेचा आगर, भीम ज्ञानाचा सागर, भीम ज्ञानाचा सागर, गौरव भारताचा संविधानाचा जागर, गौरव भारताचा संविधानाचा जागर, गौरव भारताचा संविधानाचा जागर. रक्ताचे पाणी करून या संविधान लिहिले, समतेच्या धाग्यात सर्व धर्मांना गुंपिले. रक्ताचे पाणी करून या संविधान शिंपिले, समतेच्या धाग्यात सर्व धर्मांना गुंपिले. स्वतंत्र बंधुत्वाची, स्वतंत्र बंधुत्वाची फुलली ही बागर, गौरव भारताचा संविधानाचा जागर, गौरव भारताचा संविधानाचा जागर, गौरव भारताचा संविधानाचा जागर. एक व्यक्ती एक मत दिला अधिकार, संविधानाच्या चौकटीत हलक हे सार. एक व्यक्ती एक मत दिला अधिकार, संविधानाच्या चौकटीत हक्क हे सार. गेली कुठे हुकुमशाही, गेली कुठे हुकुमशाही, इथे लोकशाही नांदर. गौरव भारताचा संविधानाचा जागर, गौरव भारताचा संविधानाचा जागर, गौरव भारताचा संविधानाचा जागर. 2 वर्ष 11 महिने
18 दिवसांनी संविधान लिहिले मोठ्या श्रमानी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांनी संविधान लिहिले मोठ्या श्रमाने कर्मठांच्या बुद्धीची रिकामी घागर कर्मठांच्या बुद्धीची रिकामी घागर गौरव भारताचा संविधानाचा जागर गौरव भारताचा संविधानाचा जागर गौरव भारताचा संविधानाचा जागर संविधान लिहिण्याशी तू अशोक यावे वाचविता ममताला सत्कर्मी लागावे संविधान रक्षणाशी तू अशोक जगावे वाचविण्या भारताला सत्कर्मी लागावे भीमसैनिक प्रभाकर कर्तव्या जागर गौरव भारताचा संविधानाचा जागर गौरव भारताचा संविधानाचा जागर गौरव भारताचा संविधानाचा जागर सर्व धर्माचा समतेचा आगर सर्व धर्म भावाचा समतेचा आगर भीमज्ञानाचा सागर गौरव भारताचा संविधानाचा जागर गौरव भारताचा संविधानाचा जागर गौरव भारताचा संविधानाचा जागर जय भीम संविधान शिरोकार आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत जय हिंद भले ते जमलं ना कोणाला जमलं हो भले ते जमलं ना कोणाला जमलं बुद्धीच्या जोरावर पिनाच्या टोकावर भाग्य देशाचं ठरवलं विश्वात महान भीमाचं संविधान जगानं गौरविलं विश्वात महान भीमाचं संविधान जगाने गौरविलं स्वातंत्र्य न्याय समता नांदे बंधुत्वाची ममता सर्व धर्मीयाची एकता समतेच्या धाग्यात गुंफिता रंग आणि राव नाही तुझ भाव हो रंग आणि राव नाही तुझ भाव आणि धर्म जाती रक्ताची नाती चक्र समतेचं फिरवलं विश्वात महान भीमाचं संविधान जगानं गौरविलं विश्वात महान भीमाचं संविधान जगाने गौरविलं विश्वात महान भीमाचं संविधान जगाने गौरविलं संविधानाच्या पानावर ते भीमराव आंबेडकर प्रज्ञासूर्य ते युगधर भीमज्ञानाचा सागर
लोकशाहीचा राजे सन्मान साज संविधानाचा जागर करी प्रभाकर नावरुयात कोरविल विश्वात महान भीमाचं संविधान जगान गौरविल विश्वात महान भीमाचं संविधान जगान गौरविल विश्वात महान भीमाचं संविधान जगाने गौरविल. धन्यवाद बंधूंनो. गांभीर्याचा मुद्दा तुम्हाला सांगतो. का कुणास ठाऊक भारताची भूमी जी आहे ना ही आक्रमणकारी लोकांनी व्यापलेली आहे. मग त्याच्यामध्ये डच असतील, होन असतील, पोर्तुगीज असतील, मोगल असतील आणि एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये कोण असतील, इंग्रज असतील. तर भारतावरती अनेक लोकांनी आक्रमण केली. अनेक लोक आले, अनेक लोक निघून गेले, पण सरते शेवटी जे आले ते कोण होते, इंग्रज होते. आणि इंग्रज भारतामध्ये आले तर इंग्रजांनी जुलूम केला हे आम्हाला इतिहासामध्ये शिकवलं. पण इंग्रजांनी काही चांगली कामं पण केली होती. मला वाटतं असं बोलताना काही लोकांना असं पण वाटू शकतं की देवरे सर इंग्रज धार्जिणे आहेत का काय. तर इंग्रजांनी काही चांगली कामं पण केली, कारण रेल्वे इंग्रजांनीच आणली भारतामध्ये. नाही तर आम्हाला आता कदाचित राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये विधेयक मांडताना लोक दिसले असतील की बाबा रेल्वे भारतामध्ये आणायची आहे. म्हणजे इंग्रज भारतामध्ये आले, रेल्वे भारतामध्ये आली. इंग्रज भारतामध्ये आले, सार्वजनिक बांधकाम खातं भारतामध्ये आलं. इंग्रज भारतामध्ये आले, पोस्ट म्हणजे आपण बोलतो ते पोस्ट खातं जे आहे ते इंग्रजांनी आणलं. म्हणजे भारतामध्ये इंग्रजांनी फार चांगल्या सुधारणा केल्या. पण एक महत्वाची सुधारणा केली जी फार महत्वपूर्ण आहे, ती म्हणजे कोणती, विश्व विद्यापीठांची स्थापना केली. ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये काय बोलतो, युनिव्हर्सिटी. विश्व विद्यापीठांची स्थापना केली. आणि विश्व विद्यापीठ स्थापन केल्यानंतर या भारतातल्या वंचित आणि शोषित वर्गातल्या काही महानायकांना, काही महापुरुषांना त्याच्यामध्ये काय मिळाली, शिकण्याची संधी मिळाली. जर भारतामध्ये शिक्षणाची धारा इंग्रजांनी आणली नसती तर मला असं वाटतं आमचा पहिला बाप, ज्याचं नाव आहे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, कदाचित ते शिकले नसते. ते त्या काळातले 7वी मधले इंग्रजी मधले काय आहेत, व्यक्ती आहेत, 7वी पास झालेले. आणि मग इंग्रज भारतामध्ये आले, शिक्षणाची धारा भारतामध्ये आली. इंग्रज भारतामध्ये आले, शोषित आणि वंचित लोकांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. शिक्षणाचा अधिकार ज्याला मिळतो त्याच्या मनामध्ये गुर्मी येते. कुठली गुर्मी येते, शिक्षणाचा अधिकार मिळाला, आता नोकरीचा पण मिळाला पाहिजे. शिक्षणाचा अधिकार मिळाला, आता नोकरीचा पण मिळाला पाहिजे. म्हणजे भारतामध्ये इंग्रजांचं येणं आम्हाला शिक्षण देणारं आहे. भारतामध्ये इंग्रजांचं येणं आम्हाला नोकरीमध्ये काय देणं आहे, प्रतिनिधित्व देणारं आहे. मग या देशामध्ये इंग्रजांच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली की इंग्रज जर जास्त काळ भारतात राहिले तर या देशातले शोषित आणि वंचित काय होतील, गुलामीतून मुक्त होतील. आणि म्हणून तुम्हाला फक्त एका प्रश्नाच्या आधारे सांगतो, इयत्ता 10वी मध्ये हमखास एक प्रश्न इतिहासामध्ये होता. काय प्रश्न होता वाघमारे साहेब, 1857च्या उठावाचं तात्कालिक कारण काय. आणि चिपळूणकर मॅडम आम्हाला इतिहासाच्या मॅडम सांगून ठेवायच्या, दरवर्षी हा येतो, पाठ करून ठेवा. आणि मग आम्ही पाठ काय करायचो, 5 मार्क मिळणार आहेत ना. आम्हाला त्याचं तात्कालिक कारण काय माहिती नव्हतं.
प्रासंगिक अर्थ सुद्धा आम्हाला माहिती नव्हता. आम्ही फक्त का पाठ केलं, 1857चा उठाव आला, 5 मार्क फिक्स आहे. आणि मग 1857ला उठाव झाला. 1857ला उठाव का झाला, कुणी केला, या मी खोलामध्ये जाणार नाही. पण इंग्रजांच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली हा संदर्भ तुमच्या समोर ठेवायचा आहे मला. आणि मग इंग्रजांनी काय विचार केला, आज ना उद्या भारत देश सोडावा लागेल. आज ना उद्या, कारण भारतामध्ये वातावरण आपल्या विरोधात आहे. आज ना उद्या भारत देश सोडावा लागेल. पण भारत देश सोडण्याच्या आधी एक महत्वपूर्ण गोष्ट या देशातून करून जावी लागेल. कोणती, तर या देशाला संविधान द्यावं लागेल, या देशाला विधिमंडळ द्यावं लागेल, या देशाला कायदेमंडळ द्यावं लागेल, या देशाला आजच्या भाषेमध्ये संसद द्यावी लागेल. आणि त्या संसदेमध्ये जाधव मॅडम सर्वांना रिप्रेझेंटेशन द्यावं लागेल. मला असं वाटतं ही भाषा मला नाही वाटत खेडेगावातल्या महिलांना समजेल. मग आता ही आमची जबाबदारी शिकलेल्या लोकांची, त्यांनी हे समजून घ्यावं लागेल आणि त्यांनी खेडेगावामध्ये जाऊन साध्या आणि सोप्या भाषेमध्ये बोलावं लागेल. काय, ताई तुला सरपंच बनायला आवडेल का ग, तर ती म्हणाल हो. ताई तुला प्रतिनिधी बनायला आवडेल का ग, ते म्हणले हे काय, तिला प्रतिनिधी कळत नाही. पण तिला हे माहित नाही सरपंच बनणे म्हणजेच प्रतिनिधी बनणे. म्हणजे खेडेगावातल्या लोकांना त्यांच्या बोली भाषेमध्ये समजवणं काळाची काय आहे, गरज आहे. मग इंग्रजांनी विचार केला, भारत देश सोडून जावं लागेल, पण संसद बनवावी लागेल, विधिमंडळ बनवावं लागेल, कायदेमंडळ बनवावं लागेल. आणि मला असं वाटतं, परत एकदा बोलतो मी, याच्या खोलवर जाणार नाही, कारण आजचा दिवस तो नाहीये. आता संसद जर बनवावी लागेल तर संसदेला चालवण्यासाठी काय बनवावं लागेल, कायदा बनवावा लागेल. आणि तो कायदा म्हणजे काय, भारतीय राज्यघटना. संसदेला चालवण्यासाठी, लोकसभेला चालवण्यासाठी, राज्यसभेला चालवण्यासाठी, विधान परिषद, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सर्वांना जर चालवायचं असेल आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना अंगीकृत करणारं शासन जर या देशामध्ये प्रस्थापित करायचं असेल तर राज्यघटना निर्माण करणं ही काळाची काय आहे, गरज आहे. मग तुम्हा सर्व लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल, मी धन्यवाद देतो मनोमन इंग्रजांना की त्यांनी या देशामध्ये संविधान निर्मितीची प्रक्रिया केली. मला वाटतं कधी कधी हे बोलत असताना काही लोक बोलताना बोलून जातात, काय हे जरा इंग्रजांचं जरा जास्तच तर हा समजून घेण्याचा मुद्दा आहे, हा विरोधाभास निर्माण करण्याचा मुद्दा नाही आहे. मग इंग्रज भारतामध्ये आले आणि संविधान निर्मितीची प्रक्रिया झाली. आता मी थेट येतोय त्या ठिकाणी जो मुद्दा फार महत्वाचा आहे. काही लोक बोलताना असं पण बोलतात, काय बोलतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हुशार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हुशार होते आणि हुशार होते म्हणून काँग्रेस आणि तत्कालीन लोकांनी काय म्हटलं, बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याचा काय द्या, अधिकार द्या. पण तुम्हाला खाजगी मधलं सांगतो, काय बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे दरवाजे काय, खिडक्या सुद्धा बंद आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे दरवाजे काय, खिडक्या सुद्धा बंद आहेत. याचा अर्थ दरवाजे बंद, खिडक्या बंद, आणि बाबासाहेब संविधान सभेमध्ये म्हणजे संसदेमध्ये पोहोचणार कसे, तर इलेक्शन लढावं लागलं संविधान सभेसाठी. आणि ज्या जिल्ह्यातून उभे राहिले होते मोशे सर, ते जिल्ह्यात भारतामध्ये नाही आहेत. ज्या जिल्ह्यातून बाबासाहेबांना उभं राहावं लागलं होतं, फरीदपूर, बोरसा, खुलना, जसोर हे 4 जिल्ह्यात भारतामध्ये नाही आहेत. मला वाटतं भारतीयांनी त्यांचं पण स्मरण केलं पाहिजे, ज्यांच्यामुळे बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवरती निवडून गेले. आणि बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवरती निवडून गेले आणि फाळणी झाली. बाबासाहेबांचं प्रतिनिधित्व पुन्हा काय झालं, रद्द झालं. आता त्याच्यानंतर काय घडलं याच्याबद्दल मी या ठिकाणी उहापोह करणार नाही. नंतर मात्र पुन्हा बाबासाहेबांना फेर निवडणुकीमधून संविधान सभेवरती निवडून पाठवण्यात आलं आणि संविधान सभेवरती निवडून गेले म्हणून बाबासाहेबांना तिथं जाण्याचा अधिकार मिळाला. आणि जाण्याचा अधिकार मिळाल्यानंतर काही लोकांना हे चांगल्या प्रकारे माहिती होतं, काय माहिती होतं, सर्वात जास्त बुद्धिमान कोण आहे, सर्वात जास्त बुद्धिमान कोण आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत. मग काय लिहितात ते लिहू द्या, लागू करायचं का नाही करायचं नंतर ठरवू. काय कळतं का ना, काय माहिती मी काय बोलतोय ते, लिहू द्या ना, काय लिहायचं ते लिहू द्या, लागू करायचं का नाही करायचं तर नंतर ठरवू. मला असं वाटतं आम्हाला हे अनुभवाला पण येतंय, बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय, लागू कुठं करतायत.
बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय, लागू तर केलं पाहिजे. आणि मग 2 समित्या बनवल्या गेल्या. घटना समिती अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि घटना मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न फार महत्वाचा आहे. पहिलं कलम मी तुमच्या समोर ठेवतो. खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे, पण खूप काही बोलण्यापेक्षा थोडस बोलून गेलो आणि सिरियल जर आमच्या महिलांच्या जर डोक्यात राहिला तर नळावरती उद्या बोलतील. आणि मला वाटतं 2 तास बोललो आणि सिरियल मधलं काय कळलंच नाही तर उद्या महिला नळावरती माझ्या विरोधात बोलतील. काहीतरी आला होता, काहीतरी बोलून गेला, आम्हाला काय कळलंच नाही. तर महिलांना कळलं पाहिजे, आमच्या पुरुष वर्गाला कळलं पाहिजे, शेतकरी वर्गाला कळलं पाहिजे. कारण केवळ शिकलेल्या लोकांना समोर ठेवून बोलणारे जर बोलले ना तर शिकलेले लोक बोलतच नाहीत. मला वाटतं हे मला पण लागू होतं. शिकलेले लोक बोलत नाहीत, ते हिम्मत करत नाहीत. काय हिम्मत करत नाहीत? शिकलेल्या माणसामध्ये सुरक्षेचा पवित्रा ठासून ठासून भरलेला असतो. मला काय पडलंय, आपल्याला मिळतोय ना पगार, चुप. म्हणून मला वाटतं शिकलेल्या माणसाची जबाबदारी तर आहेच आहे, पण त्या लोकांची जबाबदारी जास्त आहे जे समाजामध्ये सध्या काय करतात, जास्त रेलचेल करतात. आणि म्हणून इथं जनसमुदाय जो माझ्या समोर बसलेला आहे, एक एक कलम तुमच्या समोर मला जे उमगले, कदाचित माझ्या बोलण्यामध्ये जर समजा ओघवत्या भाषेमध्ये बोलता बोलता काय चुका झाल्या तर निदर्शनास आणून द्या. कारण बोलणारा व्यक्ती परिपूर्ण असतोच असं नाही, कधी कधी बोलण्याच्या ओघामध्ये चुका होऊ शकतात. आणि मी नेहमी चुका पदरामध्ये घेणारा व्यक्ती आहे. मी वारंवार असं बोलताना बोलतो, मी जे बोलतो तेच अंतिम सत्य आहे या मताचा मी नाही. मी जे बोलतो तेच अंतिम सत्य आहे या मताचा मी नाही. कारण मी बुद्धांचा पाईक आहे. मी बुद्धांचा काय आहे, पाईक आहे. आणि बुद्धांचीच फिलॉसॉफी तुमच्या समोर ठेवतो आणि कलमांची उकल करणार आहे. बुद्ध काय म्हणाले, मी बोललो म्हणून मान्य करू नका, स्वतःच्या तर्क बुद्धीवरती घासा आणि पटलं तरच काय करा, स्वीकारा. म्हणजे मी पण तुम्हाला आव्हान करतोय, मी बोलणारच आहे. आता कधी कधी काही लोकांचं कसं असतं, शिक्षक बोलले खरंच असेल, खोटं पण बोलू शकतात शिक्षक. इंजिनियर बोलले खरंच असेल, अरे खोटं बोलू शकतात इंजिनियर. म्हणजे अधिकार पदावरती गेला म्हणजे तो सत्य मांडतच असेल. ही जी समाजाची मानसिकता आहे ही चुकीची मानसिकता आहे. कारण ते लोक सुद्धा असत्य बोलू शकतात. त्यामुळे ऐकणाऱ्यांनी काय केलं पाहिजे, तर्कावरती घासलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. जसं एक तुम्हाला तर्काचा मुद्दा देतो आणि पहिल्या कर्माला सुरुवात करतो. मला सांगा, संविधानाचं वाचन झालं, संविधानाचं वाचन झालं आणि संविधानामध्ये शब्द काय आहे, धर्मनिरपेक्षता, आणि शेवट काय केला, जय हिंद. मी जास्त विश्लेषण नाही करणार, तुम्हाला कळतं का काय काय बोलतोय मी ते. संविधान काय सांगतं, धर्मनिरपेक्षता, म्हणजे शेवट काय करायला पाहिजे होता, जय भारत. म्हणजे तो काय झाला, धर्मनिरपेक्ष झाला. मी परत एकदा बोलतोय, मांडणी करणं आणि लोकांना समजवणं काय साधी गोष्ट नाही आहे. आणि हे समजून घेत असताना सकारात्मक समजून घेणं ही पण साधी गोष्ट नाही आहे. काही लोकांना लगेच राग येतो, अरे म्हणजे तुम्ही या शब्दाचा विरोध केलात, आणि या शब्दाचा विरोध नाही आहे, ही धर्मनिरपेक्षतेला जोडून बोलणारी काय आहे, बाब आहे. जसं तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. आमच्या महाराष्ट्राचे सध्या विद्यमान मुख्यमंत्री कोण आहे, शिंदे साहेब आहेत. त्यांना इंग्लिश मध्ये काय बोलायचं त्या मुख्यमंत्र्यांना, बोला, चीफ मिनिस्टर. इंग्लिश मध्ये काय बोलायचं, चीफ मिनिस्टर. मग आता आपल्या भारताचे प्राईम मिनिस्टर कोण आहेत, मोदी साहेब आहेत. त्यांना मराठीमध्ये काय बोलायचं, मला वाटतं काही लोकांनी विचार केला पहिल्यांदा काय बोलायचं, नक्की काय बोलायचं त्यांना. मग कुठनं आले पंतप्रधान. फक्त विश्लेषणाचा मुद्दा आहे, मला जे कळतं ते तुमच्यासमोर ठेवतोय. कारण भारतीय संविधान व्यक्तिनिरपेक्ष, जातीनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, वंशनिरपेक्ष, कुलनिरपेक्ष भावनेने लिहिलेलं आहे. आणि बोलणारे जर आम्हाला समजा त्या मानसिकतेतून जर समजवत असतील तर आम्ही तर्कावरती घासलं पाहिजे की बाबा सत्य सांगतात का असत्य सांगतात. आणि म्हणून मग कलम नंबर 1 बंधून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मध्ये मध्ये मी सर्वांना आवाहन करतोय, आवडलं तर टाळी वाजवा, माझ्यासाठी नाही, तुम्हाला झोप येऊ नये म्हणून. कारण जाधव मॅडम कसं आहे, ऐकण्याच्या ओघामध्ये लिमये साहेब कधी कधी लोकांच्या डोळ्यावरती अशी भुरळ येते, अरे बाबा खूप चांगलं आहे, पण चांगलं ऐकता ऐकता कधी कधी डोळ्यावरती काय येते, भुरळ येते, कधी झटकायची असते. आणि मग जर झटकायची असेल तर टाळ्या वाजवा, कारण टाळ्या वाजल्या रे वाजल्या की आलेली मिरगी निघून जाते.
त्यामुळे आवडला एखादा मुद्दा तर मध्ये मध्ये टाळी काय करा, वाजवा. माझ्यासाठी नाही बोलत आहे मी, तुमच्यावरती घुरळी येऊ नये म्हणून. कारण बंधूंनो, कंटिन्यू बसून, भगिनींनो, कंटिन्यू बसून विचार मंथन ऐकणं ही आपल्या समाजाला सवय नाहीये. प्रबोधनात मग ऐकणं ही आपल्या समाजाला सवय नाहीये. मग पहिला मुद्दा तुमच्या समोर ठेवतोय. मला बरोबर 1:15 गाडी पकडायची आहे नेत्रावती आणि पालघरला जायचं आहे. तिथं माझा कार्यक्रम आहे सायंकाळी 7 वाजता. आता पहिलं कलम मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कलम नंबर 1 काय लिहिलेलं आहे? इंडिया. आता कलम नंबर 1 इंडिया. तर तुम्हाला सर्वांना ऐकून आश्चर्य वाटेल, इंग्रज भारतामध्ये जेव्हा होते तेव्हा भारताला भारत कमी, इंडिया जास्त बोलायचं. त्यामुळे इंडिया हा शब्द लोकांच्या जास्त परिचयाचा झाला होता. पण मला असं वाटतं संविधान निर्माण करणाऱ्या लोकांना हे माहिती होतं. काय माहिती होतं? इंडिया शब्द लोकांच्या मुखामध्ये आहे, याचं भाषांतर करण्याची जर वेळ या देशातल्या समजा अशा लोकांना दिली जे सापेक्षतेला मानतात, तर ते इंडियाचं काहीतरी वेगळंच भाषांतर करून ठेवतील. म्हणून संविधान निर्माण करणाऱ्या लोकांनी काय लिहिलं? इंडिया दॅट इज अ भारत. मला नाही वाटलं आमच्या लोकांना लगेच गांभीर्य कळेल. इंडिया दॅट इज अ भारत असं का लिहिलं? समजा या देशामध्ये हिंदू आहे, मुसलमान आहे, शीख आहे, बौद्ध आहे, पारशी आहे, ईसाई आहे. जर समजा एका विशिष्ट धर्माच्या नावाने जर इंडियाचं भाषांतर जर केलं असतं, तर मला असं वाटतं अन्य धर्मियांचं काय, म्हणजे समस्त धर्मियांना न्याय देण्यासाठी इंडिया या शब्दाचं भाषांतर काय केलं? इंडिया दॅट इज अ भारत. मला असं वाटतं सर्व धर्मियांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे त्याच्यावर. कारण संविधान निर्माण करणाऱ्या लोकांनी विचार काय केला? धर्माच्या नावावरती भाषांतर होता कामा नये. म्हणजे मी तुम्हाला मगाशी जे उदाहरण दिलं ते आणखीन एक तुम्हाला उदाहरण देतो आणि ते उदाहरण फार महत्वाचं आहे. मला असं वाटतं तुम्हाला कळतंय का बघा. अमृत नावाचा शब्द आमच्या समोर आला. अमृत नावाचा शब्द गायकवाड साहेब आपल्या समोर आला का तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला 2 ऑप्शन देतो. पहिला ऑप्शन, ज्याला मृत्यू नाही असा जो तो, हे तुम्हाला अभिप्रेत असतं का पिण्याचं काहीतरी आहे हे तुम्हाला अभिप्रेत असतं? मला असं वाटतं पिण्याचं काहीतरी हे अभिप्रेत असतं. बरोबर बोलतो का चुकीचं बोलतो? याचा अर्थ प्रत्येक मुद्दा फार महत्वाचा आहे. इंडिया दॅट इज अ भारत का करून ठेवलं बाबूल सर? कारण त्यांना माहिती होतं जर नंतर या कलमावरती जर डिबेट जर झालं की इंडियाचं भाषांतर करायचं आहे, तर मेजॉरिटीने मला वाटतं 2020 ला आम्हाला खतरा होता. मला वाटतं मी जास्त खोलवर बोलत नाहीये. मेजॉरिटीने आम्हाला 2020 मध्ये काय होता? खतरा होता. इंडिया दॅट इज काहीतरी वेगळं केलं गेलं असतं, पण बाबासाहेबांनी सीमांकन करून ठेवलंय इंडिया दॅट इज अ भारत. कितीही प्रयत्न करा तुम्हाला त्याचं भाषांतर बदलता येणार नाही. पहिला मुद्दा क्लिअर होतोय का? याचा अर्थ कलम लिहिणाऱ्या लोकांनी किती विचार केलेला आहे की या देशातल्या प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक कुळाच्या, प्रत्येक वंशाच्या व्यक्तीला काय मिळाला पाहिजे? जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. मी तुम्हाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. सकाळी आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम पार पडला मोशेचा. कार्यक्रमामध्ये विद्यार्थी आपण बसवतो 11वीचे आणि 12वीचे. बऱ्यापैकी समज नसते मुलांमध्ये आणि बऱ्यापैकी समज नसल्यामुळे त्यांच्याच वयाची मुलं बोलायला उभी राहिली का हे बडबड करतात. पण त्यांच्यापेक्षा जास्त वयाचा अनुभवी एखादा शिक्षक उभा राहिला का मुलं जरा शांत बसतात की आता शिक्षक उभे राहिले. तर मी मुलांना समजवलं, तुम्ही मगाशी तुमचे सहकारी बोलत असताना जेव्हा बडबड करत होते ना, एकमेकांबरोबर चर्चा करत होते, तुम्हाला माहिती आहे का हा बडबड करण्याचा अधिकार पण तुम्हाला संविधानानेच दिला. तुम्हाला कळतं मला काय सांगायचंय? कदाचित हे तुम्हाला साधं उदाहरण वाटेल, पण तुम्हाला माहितीये का तुमचं मत मांडण्याचा देखील तुम्हाला काय नव्हता? अधिकार नव्हता. बाबुल सर, भारतीय संविधान समजून घेण्यासाठी निगेटिव्ह सेंटेन्स आहे ना, ते फार महत्वाचं असतं. कधी कधी आमचे शिक्षक काय बोलतात? नकारात्मक वाक्य करून ठेव रे, 1 मार्काला येतं. नकारात्मक वाक्य करून ठेव रे, 1 मार्काला येतं. खरं तर नकारात्मक वाक्य का शिकायचं असतं? असं असेल तर असं असू शकतं, असं असू शकतं तर तसं असू शकतं. आता हे पण काय म्हणणं तुम्हाला काय बोलतोय ते? म्हणजे सांगण्याचा मुद्दा कोणता? की भारतीय संविधानाने काय लिहिलं? कलम नंबर 19 आणि कलम नंबर 19 मध्ये काय लिहिलं? फ्रीडम ऑफ स्पीच अँड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. म्हणजे काय? आम्हाला आमचं मत मांडण्याचा काय आहे? अधिकार आहे. व्यक्त होण्याचा काय आहे? अधिकार आहे. मग मी उलटा अर्थ लावतो, असं लिहून का ठेवावं लागलं?
की मांडण्याचा अधिकार आहे म्हणून. याचा अर्थ असा होतोय की हे लिहिण्याच्या आधी किंवा हे लागू होण्याच्या आधी आम्हाला असं मत मांडण्याचा किंवा व्यक्त होण्याचा अधिकार नव्हता आणि म्हणून लिहून ठेवावं लागलं की तुम्हाला मत मांडण्याचा किंवा स्वातंत्र्याचा बोलण्याचा काय आहे अधिकार आहे. तुम्हाला पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. फार महत्वाचे मुद्दे मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सर्वांना एकदा आव्हान करतोय की आपण हे गांभीर्याने ऐका आणि सामान्य लोकांना साध्या साध्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न करा. पुढच्या कलमाला सुरू करण्याच्या आधी एक तुमच्याकडनं ग्वाही अपेक्षित आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला आज जेवढं काय समजेल तर किमान तुम्ही वर्षभरामध्ये 5 लोकांना तरी सांगाल काय? मी जास्त नाही अपेक्षा केली, हात वरती करा. 5 लोकांना तरी सांगाल काय? नाही तर मग आजचा कार्यक्रम ऐकला, सगळेजण येऊन शिंदे साहेबांना भेटतील, आमच्या अध्यक्षांना गायकवाड साहेबांना येऊन भेटतील, काय वक्ता आणला होता राव, बोलते डोकं सणकवून टाकलं त्यानं. आता तुमचं डोकं सणकवलं, तुम्ही किती जणांचं सणकवणार आहात? कारण हा प्रचार आणि प्रसाराचा कार्यक्रम आहे, हा केवळ ऐकण्याचा कार्यक्रम नाहीये. नाही तर दरवर्षी बौद्ध युवा समाज संघटना कार्यक्रम घेते, फलित काय? तर मला असं वाटतंय सभागृहातल्या प्रत्येक माणसाने मनोमन ठरवून गेलं पाहिजे काय की हे संविधान मी किमान 5 लोकांना सांगेन. अशा 5 लोकांना सांगेन की जी 5 लोक पुढच्या वर्षी कार्यक्रमाला काय दाखवतील, उपस्थिती दर्शवतील. तर आपण सर्वजण तयार आहोत का या मुद्द्यासाठी की बाबा आपल्याला करायला पाहिजे? आणि तर तशी आपली मानसिकता असेल तर पुढच्या कलमाकडे तुम्हाला आणण्याचा प्रयत्न करतो. कलम नंबर 21 काय लिहिले? कलम नंबर 21 मध्ये खरं तर बागुल सर त्या संविधानातली भाषा जर मी बोललो ना तर एवढी किचकट आहे, फार भयानक भाषा आहे. कलम नंबर 21 मध्ये काय लिहिलेलं आहे? प्रत्येक भारतीय नागरिकाला जन्मतः जगण्याचा मूलभूत अधिकार आहे आणि जगण्यासाठी जे जे लागतं ते पुरवण्याची जबाबदारी कुणाची आहे? शासन आणि प्रशासनाची आहे. मला परत प्रश्न काय पडला? प्रत्येक भारतीय नागरिकाला जन्मतः जगण्याचा मूलभूत अधिकार आहे असं लिहून का ठेवावं लागलं? म्हणजे परत उलटा अर्थ, याच्या आधी जगण्याचा मूलभूत अधिकार नव्हता म्हणून लिहून ठेवावं लागलं. जसं जन्म देणाऱ्या आईला सुद्धा स्वतःच्या मुलाला मारण्याचा अधिकार संविधान देत नाही. आई जरी अशी बोलली, काय बोलली? माझ्या रक्तामासाचा गोळा आहे तो मी मारीन, नाही अधिकार. तुम्हाला अधिकार नाहीये. याचा अर्थ या संविधानाने आम्हाला मूलभूत अधिकार दिला. कुठला? जन्मतः जगण्याचा मूलभूत काय आहे? अधिकार आहे. आणि जगण्यासाठी जे जे लागतं ते कुणी पुरवलं पाहिजे? शासन आणि प्रशासनाने पुरवलं पाहिजे. मग मी जेव्हा कॉलेजच्या मुलांसमोर बोलत होतो तर त्यांना असं बोललो, तुम्हाला माहितीये का भारतीय संविधान निर्माण झालं आणि गाव तिथे शाळा काय झाली? निर्माण झाली. भारतीय संविधान निर्माण झालं आणि गाव तिथे शाळा निर्माण झाली. मला वाटतं गायकवाड सर तुम्ही आहात, मी आहोत, विचार मंचाचे सगळे लोक आहेत. आम्ही ज्या गावामध्ये जन्माला आलो त्याच गावामध्ये इयत्ता 4थी पर्यंत शिकलो. आमची मुलं इंग्लिश मीडियमला गेली. आज ती मुलं काय त्या शाळेमध्ये शिकलेली नाहीयेत. म्हणजे शाळेने जे केलं ते काय केलं? तर संविधानाने काय विचार केला? मुलगा गावात जन्माला येईल पण शिक्षण घेण्यासाठी तालुक्याला पोहोचेल काय सांगता येत नाही. मग ज्ञानगंगा काय केली पाहिजे? त्याच्यापर्यंत घेऊन गेलो पाहिजे. मग तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, बऱ्याचशा गावांमधल्या शाळा या संविधान निर्मिती नंतरच्या काळातल्या आहेत. जशी माझ्या गावातली शाळा 1961 ची स्थापना आहे. मला वाटतं तुमच्याही बऱ्याच जणांच्या गावातली शाळा ही 60च्या किंवा त्या 55च्या नंतरचीच असणार आहे. म्हणजे संविधान निर्माण झालं आणि संविधानाने काय लिहिलेलं आहे? प्रत्येक नागरिकाला जगण्यासाठी जे जे लागतं ते काय केलं पाहिजे? पुरवलं पाहिजे. आणि पुरवलं म्हणजे काय? शिक्षण पुरवलं. गाव तिथे काय निर्माण झाल्या? शाळा निर्माण झाल्या. आज या ठिकाणी शासकीय तहसीलदार मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय, आता जरी मी विनंती केली तरी शेवटी त्यांच्या अधिकारामध्ये जेवढं असेल तेवढंच त्या करणार आहेत. तरी पण मी त्यांना विनंती करतोय, काय विनंती करतोय? खेडेगावातल्या शाळा बंद पडणार नाहीत याची मॅडम काळजी घ्या. केवळ भाषणं केली, खूप चांगलं सांगितलं आणि प्रत्यक्षात जर आपण काही केलं नाही तर बौद्ध युवा संघ अशा प्रकारचं संघटन नाही. ते बोलतं ते करून दाखवतं. जे बोलतं ते करून दाखवतं. जसं बोलले होते ऍम्ब्युलन्स आणणार, लोकार्पण करणार, बोलले आणि करून दाखवलं. आणि करून दाखवलं म्हणून असं वाटतं आज जनसमुदाय त्यांच्या सोबत यायला काय आहे? तयार आहे की बाबा यांच्यासोबत आपण काम केलं पाहिजे. तो कलम नंबर 13 उपकलम 1 मध्ये जे लिहिलेलं आहे ना ते पण फार महत्वाचं आहे.
कधी कधी होतंय काय, इंग्लिश मधला मतितार्थ कळत नाही, मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं शासकीय लेवलचं असल्यामुळे ते पण कळत नाही. म्हणजे उदाहरण देऊन सांगतो जाधव मॅडम, इयत्ता 11वीच्या मुलांना मी एसपी शिकवतो. जेव्हा ते क्लासमध्ये एंट्री करतात पहिल्या दिवशी त्यांना मी काय बोलतो, तुम्हाला मधल्या सुट्टीतनं जाण्याचा अधिकार आहे, पण अर्ज दिल्याशिवाय जायचं नाही. आणि मी त्यांना काय बोलतो, मला विहित नमुन्यामध्ये अर्ज पाहिजे, नाहीतर मी स्वीकारणार नाही. तर पोरं डोकं खाजवतात, हे विहित म्हणजे काय? तुम्हाला तरी कळतं ना काय सांगतो? इंग्लिश मध्ये बोलतो प्रिस्क्राईब फॉर्म पाहिजे मला. मग प्रिस्क्राईब फॉर्म म्हणजे काय? हिथं लिहिणाऱ्याचा पत्ता, हिथं ज्याला द्यायचंय त्याचं नाव आणि त्याचा पत्ता, नंतर काय विषय, नंतर काय अर्जदार, आणि नंतर काय महोदय, याला म्हणतात काय प्रिस्क्राईब फॉर्म. आता त्याला मराठीमध्ये काय बोलतात? विहित. आमच्या डोक्यामध्ये शिरतच नाही विहित म्हणजे काय. म्हणजे शासकीय लेवलची भाषा एवढी खतरनाक आहे की ती सामान्य लोकांच्या पचनी पडत नाही. म्हणजे तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, मी कोयना समाजाचा व्यक्ती, 60-61 ला आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये आलो, तर आम्हाला 15 मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या, चिपळूणकर मॅडम. आणि जो आमच्यासाठी GR काढला होता, त्या GR मध्ये फार भयानक वाक्य लिहिलं होतं. त्या वाक्याचा मतितार्थ आमच्या लोकांना 20-25 वर्षांतर कळला. काय लिहिलं होतं? वरील सर्व मागण्या मान्य करण्यासाठी सरकार बंधनकारक असेलच असं नाही. असं की मी काय बोलतो तुम्हाला, वरील सर्व मागण्या मान्य करण्यासाठी सरकार बंधनकारक असेलच नाही. म्हणजे काय? वाटलं तर करू, नाही वाटलं तर नाही करणार. म्हणजे सांगण्याचा मुद्दा मतितार्थ फार महत्वाचा आहे. मग कलम नंबर 13 उपकलम 1 गांभीर्याने ऐका. मला असं वाटतं भाषा पहिल्यांदा त्याच लेवलची भाषा बोलतो. काय? संविधान लागू होण्याच्या लगतच्या दिवसापर्यंत, संविधान लागू होण्याच्या लगतच्या दिवसापर्यंत, संविधान लागू होण्याच्या दिवसापासून जे कायदे संविधानाशी विसंगत आहेत असे सर्व कायदे आजच्या दिवसापासून शून्यवत करण्यात येत आहेत. आता हे कुणाला समजलं? ज्याला अनुभव आहे त्याला समजलं. तुम्हाला काय समजलं? किती हात वरती करावा, कुणाला काय समजलं मी काय बोललो ते. संविधान लागू होण्याच्या लगतच्या दिवसापर्यंत म्हणजे काय? 25 जानेवारी 1950. आणि संविधान लागू होण्याच्या दिवसापासून म्हणजे काय? 26 जानेवारी 1950. 25 जानेवारी पर्यंत जे जे कायदे संविधानाशी विसंगत आहेत हे सर्व कायदे आजच्या दिवसापासून शून्यवत करण्यात येत आहेत. आणि आता काय मग लागू राहील? भारतीय संविधान. काय लागू राहील? म्हणजे मला वाटतं संविधान करत्या लोकांना मानलं पाहिजे, त्यांनी एका लाईन मध्ये सगळं संपून टाकलं. एका लाईन मध्ये. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, भारतामधल्या खासदारांना आणि आमदारांना सुद्धा या ओळीचा अर्थ कळत नाही. म्हणजे उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला, नागोठण्यामध्ये कार्यक्रम होता. एक कार्यक्रमामध्ये मी प्रमुख वक्ता होतो. आणि प्रमुख वक्ता म्हणून मी जेव्हा भाषण केलं तर भाषणामध्ये एक आमदार आले होते. त्या आमदारांना मी काय बोललो, साहेब आदिवासी बांधवांसाठी असणारी अनुसूची 5 आणि 6 याच्यावरती फक्त तुम्ही विधानसभेमध्ये चर्चा घडवून आणा. तर मी एवढं बोललो आणि त्यांच्या बाजूला येऊन बसलो. त्यांनी माझ्या कानामध्ये असं विचारलं, काय संविधानाची अनुसूची 5 आणि 6 भानगड मला असं वाटतंय तुम्हाला हसायला पण येते आणि जरा गांभीर्य पण वाटत असेल की आमदारांनी आणि खासदारांना हे देखील कळत नाही की संविधानाच्या एक एक कलमाचा मतितार्थ काय होतो. कधी कधी तर हे पण कळत नाही मतितार्थ म्हणजे काय. इथून सुरुवात. मतितार्थ म्हणजे काय? मतीला समजलेला अर्थ म्हणजे काय? मतितार्थ. मग मती म्हणजे काय? डोका. मती म्हणजे काय? डोका. कारण तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, मला वाटतं काही जणांना आज असे वडवावे हे फार भयानक समजवतात एकदम. मला लिमये साहेब आर्थिंग या शब्दाचा अर्थ माझ्या वयाच्या 32व्या वर्षी कळला. आर्थिंग या शब्दाचा अर्थ मला काय वाटायचं, आर्थिंग म्हणजे काहीतरी असं आहे वाटतं. खरं तर आर्थिंग म्हणजे काय? अर्थ आणि त्याच्या आतमध्ये टाकलेली वायर. अर्थ इन, अर्थ इन. तुम्हाला तरी कळतं का काय सांगतोय ते? म्हणजे एक एक शब्द किती महत्वाचा आहे. मग कलम नंबर 13 उपकलम 1 मध्ये काय लिहून ठेवलं की 26 जानेवारी 1950 नंतर याच्या आधीच्या दिवसापर्यंत जे जे कायदे संविधानाशी काय आहेत, विसंगत आहेत, असे सर्व कायदे शून्यवत करण्यात येत आहेत. मग तो कायदा कोणता होता? मनुस्मृती. त्याला काय केला? शून्य केला. त्याच्यामध्ये एक महत्वाचं वाक्य तुम्हाला सांगतो. माझ्या महिला भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत. शूद्र गवार ढोल नर नारी सब है ताडन के अधिकारी. शूद्र गवार
ढोल नर नारी सब है ताड़न के अधिकारी. आणि भारतीय संविधान काय बोलतोय की भारतीय महिलांना काय करा, 50% काय द्या, आरक्षण द्या. मग उदो उदो कुणाचा करायचा मला सांगा, मनुस्मृतीचा करायचा का संविधानाचा करायचा? जोरदार टाळ्या होऊ द्या. संविधान आमची महिला जिला हे माहित नाहीये 1953 ला बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा का दिला, तर कारणांमध्ये 2 नंबरचं कारण होतं. काय? हिंदू कोड बिल लागू केलं जात नाही म्हणून. म्हणजे मला सभापती बनण्याचा, मला राष्ट्रपती बनण्याचा अधिकार कुणी दिला? संविधानाने दिला. तर मी सर्व महिलांना आव्हान करतोय, संविधानाचं घरोघर पूजन व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचा पाठिंबा फार महत्वाचा आहे. जर तुम्ही हा पुढाकार जर घेतलात तर भविष्यामध्ये संविधान घराघरामध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही. मग संविधानाने आम्हाला जर अधिकार दिलाय तर तो अधिकार आपण बजावला पाहिजे. पुढच्या कलमाकडे मी तुम्हाला आणण्याचा प्रयत्न करतोय. ते कलम सुद्धा फार महत्वाचं आहे. कलम नंबर 13 उपकलम 2 मध्ये काय लिहून ठेवलंय? काय लिहून ठेवले? संविधान निर्माण करताना माहिती होतं. काय माहिती होतं? संविधानाच्या विरोधात संसदेमध्ये कायदे पास केले जातील बहुमताचा आधार घेऊन, लोकांचा जनमत घेऊन. बहुमताचा आधार घेऊन, लोकांचा जनमत घेऊन संविधानाच्या विरोधात कायदे बनवले जातील. मग त्यांनी ही पण तरतूद करून ठेवली की असे काही कायदे बनवले आणि जर ते संविधानामधल्या नागरिकांच्या मूलभूत अधिकाराशी जर विसंगत असतील तर ते बनवलेल्या क्षणीच काय मानले जातील? शून्यवत मानले जातील. मग वाटतं जाधव मॅडम आपण जे बोलतोय ना तुम्हाला आणि मला लगेच कळतंय हो, कारण का आपल्यामध्ये ती लेवल ऑफ अंडरस्टँडिंग जास्त आहे. तुम्हाला काय वाटतं सामान्य लोकांना काय करत असणार? म्हणून मला वाटतं वारंवार आपली जबाबदारी आहे सामान्य लोकांपर्यंत हे पोहोचवणं काळाची काय आहे, गरज आहे. मला असं वाटतं या कलमाचा राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये समजा उहापोह झाला आणि आमच्या खासदारांना कळलं की शेतकरी कायदा शेतकऱ्यांच्या मूलभूत अधिकाराचं काय करणार आहे? उल्लंघन करणार आहे. आणि बहुमत जर सिद्ध झालं तर मला असं वाटतं लँड ऍक्विजिशन ऍक्ट निर्माण झालेल्या दिवशीच काय होणार आहे? शून्यवत मानला जाणार आहे. नंतर आता नवीन शैक्षणिक धोरण येते, राष्ट्रीय धोरण 2020, हे सुद्धा बनवलेल्या दिवशीच काय मानलं जाईल? शून्यवत मानलं जाईल. परंतु अनभिज्ञता असल्यामुळे, अज्ञान असल्यामुळे या देशामध्ये आपल्या विरोधात कायदे बनत आहेत, परंतु त्या कायद्याच्या विरोधात आव्हान करण्याची किंवा त्या कायद्याच्या विरोधात बोलण्याची आपली काय मानसिकता तयार होत नाहीये. पुढे वेळेचं भान ठेवत असताना 12:52 झालेली आहेत. अवघ्या केवळ 12 मिनिटांमध्ये मी शेवटचे 2 महत्वपूर्ण मुद्दे तुमच्या समोर ठेवून माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देईन. आता सरते शेवटी सर्वांनी शेवटचे 2 मुद्दे अतिशय गांभीर्याने ऐकावे, कारण जेव्हा जेव्हा भारतीय संविधानाचा उल्लेख होतो तर बाबासाहेबांचा उल्लेख होणं अनिवार्य आहे. चूक बरोबर? भारतीय संविधानाचा उल्लेख होतो, एक वेळ लोक नेहरूंचा उल्लेख करतील किंवा न करतील. मला तर असं वाटतंय डॉक्टर राजेंद्र प्रसादांचा पण उल्लेख व्हायला पाहिजे, कारण ते घटना समितीचे अध्यक्ष होते. परंतु लोक एका व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय राहत नाहीत. कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण मी सर्व मान्यवरांना, सर्व शिक्षकांना, सर्व पालक वर्गाला आव्हान करतोय, आपल्या मुलांना भाषण लिहून देत असताना असं लिहून देऊ नका, तर असं लिहून द्या. पहिल्यांदा काय लिहून द्या हे सांगतो. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपुरुष होते असं लिहून द्या. आणि काय लिहून देऊ नका? बाबासाहेब आंबेडकर दलितांचे कैवारी होते. आजही आमच्या शाळेमध्ये भाषणामध्ये 2 पोरी बोलल्या. काय बोलल्या? दलितांचे उद्धारक. आता ऐकणारा आमचा ओबीसी होता. तुम्हाला काय कळतं का नाही काय सांगायचं? हा दादा मॅडम, ऐकणारा आमचा ओबीसी होता आणि बोलणारे काय बोलल्या? दलितांचे उद्धारक. मग घेऊन जाणारा काय घेऊन जाईल? आमचे कुठं? आमचे कुठं? तुम्हाला मुद्दा कळतो ना काय सांगायचंय ते? हे केवळ बोलण्याचा मुद्दा नाहीये, हा समजवण्याचा मुद्दा आहे. कारण बाबासाहेबांना संकुचित करू नका, कारण ते राष्ट्रपुरुष आहेत. आणि ते राष्ट्रपुरुष आहेत म्हणून जग त्यांना काय म्हणतंय? सिम्बॉल ऑफ नॉलेज. आणि मग सिम्बॉल ऑफ नॉलेजला जातीपुरतं मर्यादित का करताय? धर्मापुरतं मर्यादित का करताय? कारण महापुरुषांना जातीची, धर्माची मर्यादा नसते, म्हणून ते महापुरुष असतात. आणि जर ते जातीचे आणि धर्माचे जर असते ना तर जगाने त्यांना मान्यता दिली नसती. मग समजण्याचा मुद्दा कोणता आहे? बाबासाहेबांना दलितांचे नाही, काय बोला? भारतीयांचे उद्धारक. मी बहुजन पण शब्द वापरत नाही, कारण हे पण संकुचित होत. बाबासाहेब आंबेडकर भारतीयांचे उद्धारक. तुम्हाला काय वाटतं माझं म्हणणं योग्य का अयोग्य? बाबासाहेब आंबेडकर भारतीयांचे उद्धारक. मला सांगण्याचा मुद्दा, जेव्हा संविधान लिहिण्याचा अधिकार बाबासाहेबांना मिळाला
पहिल्यांदा पेढे कुणाला द्यायला पाहिजे होते? बोला सर्वांनी. पहिल्यांदा पेढे कुणाला द्यायला पाहिजे होते? स्वतःच्या लोकांना द्यायला पाहिजे होते. तुम्हाला कळतं ना उदाहरणाच्या आधारे काय सांगतोय ते? अरे कोण असा आहे की पेढे आणतो आणि बाजूच्या घरामध्ये पहिल्यांदा वाटतो? कोण आहे असा? अरे कुणाची अशी उदारता आहे? पण बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि पहिलं कलम कुणासाठी लिहिलं? ओबीसी बांधवांसाठी. नंतर बाबासाहेबांनी काय विचार केला? आता माझ्या लोकांचा विचार करतो. आणि नंतर कुणाचा विचार केला? जे डोंगरावरती राहतात त्यांचा विचार केला. तुम्हाला सर्व लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल, 3 तिगाड्यांना बांधण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. कारण माझी आई मला लहानपणी नेहमी म्हणायची, 3 तिगाड काम बिगाड. हे 3 तिगाड कोण? ओबीसी, एससी, एसटी. 3 तिगाड काम बिगाड. आता आम्ही 3 जण जर एकत्र आलो तर या देशामध्ये लोकशाही नांदल्याशिवाय राहणार नाही. एससी, एसटी, ओबीसी जर एकत्र आले तर लोकशाही नांदल्याशिवाय राहणार नाही. मग 340 कलम लिहिलं आणि 340 कलमामुळे आज ओबीसी बांधवांना आयोग नेमा असं भांडण्याचा अधिकार आहे. आयोगाच्या माध्यमातून आमच्यासाठी शिफारशी करा हे पण मागण्याचा अधिकार आहे. शिफारशी लागू करा हे पण मागण्याचा अधिकार आहे. आला संख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या हे पण मागण्याचा अधिकार आहे. आम्हाला अनुसूची बनवा हे पण मागण्याचा अधिकार आहे. त्याला कारण काय? कलम नंबर. आणि त्याला कारण कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उदाहरण फार महत्वाचं आहे. गावकीची पूजा होती. सर्वांनी गांभीर्याने ऐका. गावकीची पूजा होती. गावकीच्या पूजेच्या निमित्ताने वर्गणी गोळा करण्यासाठी गावातली मुलं फिरत होती. दादा मॅडम तुमचा अनुभव असेल, माझा अनुभव आहे. तर सकाळी सकाळी मुलं गेली वर्गणी मागायला. तर आपल्या खेडेगावातल्या महिला फार भयानक असतात. काय रे मी सकाळी सकाळी आलो. मग दुपारी गेले बिचारे. तर दुपारी जेवणाच्या वेळेला आले. मग बिचारे संध्याकाळी गेले. तर येड्यानो रात्रीच्या दिव्याच्या वेळेला आले, संध्याकाळच्या दिव्याच्या वेळेला. अरे मग जायचं कधी? तरी पण काही जण वर्गणी देतात. आणि वर्गणी देताना हे आवर्जून सांगतात. काय सांगतात? पूजा झाल्यानंतर आली पाहिजे हो पुढी. पुढी आली पाहिजे, कारण पूजेसाठी आम्ही काय केलाय? निधी दिलेला आहे. मग मला वाटतं या उदाहरणातून लक्षात घ्या, काय सरकारला आम्ही महसूल देतोय ना, मग शिक्षणावरती आलं पाहिजे ना, सुविधांवरती आलं पाहिजे ना. याचा अर्थ आपण काय वेगळं मागत नाही. आपण जे देतोय तेच आपण फिरून मागतोय. आणि ते इंडिव्हिज्युअल का मागायचं नसतं? कारण सार्वजनिक कामं व्यक्तिगतरित्या होत नाहीत, ती सार्वजनिकरित्याच करावी लागतात. याचा अर्थ बांधवनो, भारतीय संविधानामध्ये सर्वांसाठी सर्व काय आहे. म्हणून सरतेशेवटी तुम्हाला आव्हान करतोय, एकदा तरी आयुष्यामध्ये संविधान वाचा. एकदा तरी आयुष्यामध्ये संविधान वाचा. संविधान समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि जर समजलं तर त्या भारतरत्न आंबेडकरांच्या ऋणामध्ये राहण्याचा काय करा? प्रयत्न करा. कारण त्यांचा जन्म हा भारतीयांना फार मोठा काय देऊन गेलेला आहे? फार मोठं भाग्य देऊन गेलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म व्यर्थ नाहीये. त्यांचा जन्म सफल झालेला आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी फार गांभीर्याचा मुद्दा नोंदवतो आणि थांबतोय. आता केवळ बौद्ध समाज नाही, केवळ आदिवासी समाज नाही, तो ओबीसी बांधव सुद्धा संविधानाचे कार्यक्रम राबवू लागलेले आहेत. या ठिकाणी जगताप साहेब बसलेले आहेत. रायगड जिल्ह्यामधल्या तळा तालुक्यामध्ये कुणबी समाजोन्नती संघ नावाचं संघटन आहे. कुणबी युवा नावाचं संघटन आहे. त्यांनी 12 जानेवारी पासून थेट आजच्या तारखेपर्यंत सलग 15 दिवसाचा काय लावला होता? भारतीय राज्यघटनेचा जागरणाचा काय लावला होता? कार्यक्रम लावला होता. आणि प्रत्येक दिवशी 100च्या वरती लोक ऑनलाईन काय करत होते? संविधान समजून घेत होते. याचा अर्थ बांधवांनो, आता संविधानाच्या दृष्टिकोनातून सर्व लोक जागृत होऊ लागलेले आहेत. म्हणजे शेवटचं उदाहरण देतो आणि आम्ही या ठिकाणी थांबतो. ज्यांचं मत होतं ना, काय मत होतं? काय मत होतं? मोडेन. मी स्वतः आहे हो, म्हणून बोलतोय. कारण ते बोलताना पण कधी अधिकारवाणी पण लागते ना. मोडेन. पण आता काय मत आलंय? नाही, आम्हाला पण पाहिजे. आणि मला असं वाटतंय, ज्या वेळेला मराठा वर्ग, ओबीसी वर्ग आरक्षणाच्या आणि संविधानाच्या समर्थनात येईल, मी या सभागृहामध्ये ग्वाही देतो, एससी एसटीच्या अधिकाराला कोणीही हात लावू शकणार नाही. जर मराठा आणि ओबीसी संविधान आणि आरक्षणाच्या समर्थनात उतरला आणि एससी एसटी बांधवांना आपल्या हातामध्ये हात घेऊन जर गेला पुढे, तर बंधूंनो, बाबासाहेबांचा भारतीय संविधानाचा जो राष्ट्राचा जो मुखवटा आहे, हा आपण निरंतर कायम ठेवण्यामध्ये काय राहू? यशस्वी राहू.
मला आयोजकांनी या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय संविधान, जय भारत. उपस्थित होत्या सन्माननीय तहसीलदार मॅडम यांचा मी बहुजन समाज युवा संघाच्या मार्फत आणि आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्यांचा विशेष सत्कार आपण ठेवलेला होता आणि खऱ्या ठिकाणी मला सार्थ अभिमान वाटतो की सुधागड एग्रो सोसायटीच्या संस्थेमध्ये माझं प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं आणि त्या संस्थेमध्ये मला ज्ञान देण्याचं काम मिळालं. त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दादासाहेब इंगळे यांचे नातो आणि सुधागड सोसायटीचे उपाध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती सन्माननीय रवींद्र लिमे साहेब या ठिकाणी आले आणि आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केला आणि त्यांचा अनुभव या ठिकाणी शेअर केला. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने या संविधान दिनाचा औचित्य साधून संपूर्ण केवळ ठिकाणी बराच वेळ असा होतो ठिकाणी हा कार्यक्रम ठिकाणी इंडोर केला जातो, आपण हॉलमध्ये घेतो, पण याचा प्रचार आणि प्रसार हा घरातही करायचा असेल तर ठिकाणी रॅली काढणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून ठिकाणी आम्ही संपूर्ण टीम सन्माननीय प्राचार्य भोसे सरकडे गेली आणि या रॅलीमध्ये आपले विद्यार्थी मिळतील का तरी लागलीच होकार दिला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवले. खऱ्या ठिकाणी या संविधान दिनाचं महत्व खऱ्या ठिकाणी संपूर्ण लोकांमध्ये समजलेलं आहे. ते खऱ्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आमच्या संपूर्ण लोहा तालुक्यामध्ये सगळ्या ज्याला आपण संपर्क प्रमुख शाळा आहे ते मेंढे हायस्कूलचे प्राचार्य भोसे सर यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे उशिरा का होईना कार्यक्रम आमच्या पाली नगर परिषदेचे नगरसेवक आमचे धर्मवंत भालेराव, त्याचप्रमाणे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये कोकण तालुक्यामध्ये ज्यांचे मोठ्या प्रमाणात क्लासेस चालतात ते यश क्लासचे संस्थापक आणि आमचे मार्गदर्शक प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित होतात आणि मोलाचं मार्गदर्शन करतात. ऑनलाईन खऱ्या अर्थाने ते चांगल्या प्रकारे लेक्चर देतात ते बागुल सर. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक या रोहा तालुक्या बहुजन पंचायत समितीचे माजी सरचिटणीस आमचे बंधू वाटवे गुरुजी, त्याचप्रमाणे तळ्यावर आलेल्या आमच्या सरपंच मॅडम जगताप मॅडम, बहुजन समाज युवा संघ रायगडच्या महिला अध्यक्षा दाभाडे मॅडम, रोहा तालुका बहुजन युवा संघाच्या तालुका अध्यक्ष आमचे कमळे मॅडम आणि या ठिकाणी आमची खऱ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ओळख म्हणतात की तालुक्याची तोप आमचे संतदादा गायकवाड विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या वाणीतून त्यांच्या कृतीतून आणि त्यांच्या काव्यातून या आपल्या सगळ्यांना जे मार्गदर्शन केलं आहे आणि आपण सगळ्या ठिकाणी त्यांच्या कृतीतून आणि खऱ्या अर्थाने उभं होतो ते प्रभाकर ओवाळ साहेब. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला आता एक काम सोपवलेलं आहे, जबाबदारी सोपवलेली आहे की आपण केव्हा ठिकाणी आहे संविधान ऐकायचं नाहीये तर घराघरात पोहोचण्याचं काम करायचं आहे. किमान 5 लोकांना आपण त्या ठिकाणी त्याचा उपदेश करायचा आहे अशी माहिती देणारे या ठिकाणी प्रमुख वक्ते आणि प्राध्यापक देवरे सर या सगळ्यांचं आणि आपण अतिशय शांततेमध्ये या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आणि शांततेने कार्यक्रम पार पडला त्याबद्दल मी सगळ्यांचं पुन्हा एकदा या आयोजकांचा आभार मानतो. आणि कुणी ते काही जागेने उठू नका, भोजनाची व्यवस्था केलेली आहे, आपण त्या भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थाने जी दान पारमिता असते आपल्या बऱ्याच ठिकाणी सभासदांनी ती दान पारमिता पार पडलेली आहे. अशा सगळ्या दानशिरांचं ठिकाणी पुन्हा एकदा मी बहुजन समाज युवा संघ रायगडच्या वतीने आणि या पुन्हा एकदा त्याचप्रमाणे आमच्या जनसहारा संघटनेच्या महिला आमच्या भगिनी दिवाळी मॅडम या ठिकाणी ज्यांचा विशेष सत्कार ठेवला आहे ते कुमार देशपांडे साहेब ज्यांनी आता आपल्या काव्यातून आपल्याकडे न्याय मागितलेला आहे ते आमचे व्यवसाय बंधू जाधव सर आणि सगळ्यांचंच मी आता ठिकाणी खऱ्या ठिकाणी कोण चुकून राहिला असेल या सगळ्यांचं आमच्या बहुजन समाज युवा संघटनेच्या माध्यमातून शब्दसमाने आभार मानतो, पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग नोंदवायला अशा प्रकारची विनंती करतो आणि अध्यक्षीच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.